रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर कात्यानी डोंगर परिसरात तेरड्याची गुलाबी उधळण, डोंगर दऱ्यांना चढला निसर्गाचा साज, फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पावसाच्या सरी बरसल्या आणि डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू पांघरला। त्यातच कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यावर कात्यानी डोंगर परिसरात तेरड्याची गुलाबी फुले बहरल्याने या मार्गाचे रूपच पालटून गेले आहे। रस्त्याच्या कडेला जिकडे नजर जाईल तिकडे हिरव्या गवतामधून डोकावणारी गुलाबी फुले दिसत असल्याने प्रवाशांच्या डोळ्याचे पारणे फिटत आहे। पावसाळ्यात डोंगर माथ्यावर उगवणाऱ्या तेरड्याच्या फुलांनी सध्या या परिसरात अक्षरशः फुलांची पखरण केली आहे। कोल्हापूर गारगोटी मार्गावर ये-जा करणारे वाहनधारकही क्षणभर थांबून या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहेत। हिरवाईच्या कुशीत उमललेली गुलाबी फुले आणि त्यामागे दिसणाऱ्या डोंगर रांगा असे मनमोहक चित्र सध्या या मार्गावर पाहायला मिळत आहे। या फुलांच्या बहराने पर्यटकांनाही चांगलीच भुरळ घातली आहे। अनेक जण गाड्या रस्त्याच्या कडेला लावून फुलांमध्ये फेरफटका मारत आहेत, तर काहींना मोबाईल कॅमेऱ्यात हा निसर्गाचा ठेवा टिपण्याचा मोह आवरत नाही। तरुणाईकडून सेल्फी काढण्यासाठी विशेष हौस दिसून येत आहे। पावसाळा आला की डोंगर रंग बदलतो हे तेरड्याच्या फुलांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे। हिरव्या गालिशावर उमललेल्या गुलाबी फुलांनी गारगोटी कोल्हापूर मार्गाला जणू निसर्गानेच सजवले आहे। त्यामुळे या दिवसात हा मार्ग प्रवासाबरोबरच निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे ठिकाण बनला आहे। दरम्यान फुलांचे हे सौंदर्य पाहताना पर्यटकांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे। सेल्फीच्या नादात अपघात होऊ नये यासाठी रस्त्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहनही निसर्गप्रेमींकडून केले जात आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।